Thank you.
कीर्तनाला आपण घेतलं का आपण त्याची घडावी संगती ऐशी आवडते मना देवा पूर्वाली वासना संत जना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वाली वासना तुका म्हणे जिने भले संत संगस्थले ऐसे आवडते मना देवा पूर्वाली वासना पाहिला करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणी संतांची त्यांच्या कृपागाने कथेचा विस्तार भावावी सद्गुरु दास तुकाराम। ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुच गणेशो सकल अर्थमती प्रकाशो मणि निवृत्ती दासो अवधारी जोजे आता हृदया फुले चौपाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो दानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठाल देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना। प्रस्तुत आज या पुण्यपावन अशा भूमीमध्ये श्री क्षेत्र कवडगाव नाही का, आणि या अशा पावन भूमीमध्ये आज खरंच माझ्यासारख्या एका पामराला
तुमच्यासारख्या महान संत विभूतींचं दर्शन होत आहे, हे खरं भाग्याचं लक्षण आहे महाराज. कारण ज्ञानोबा सुद्धा सांगतात, कारण हे भाग्याच्या वेगळं आणि वेळेच्या आधी कुठलं काही प्राप्त होत नाही महाराज. हे विधिलिखित असणार आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात, भाग्याच्या निभडसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जाता पैसे घर रिगे. ज्ञानोबराय सांगतात, बाबांनो हे ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच मिळत असतं नाही का, आणि त्याची वेळ आलेली असते त्याच वेळेस प्राप्त होत असतं. विठ्ठला हाताकडे लक्ष द्यायचं पण. विठ्ठला विठ्ठला म्हणून आज हा महापर्व काळ आणि आपलं या पर्व काळावर नाही का, कारण जिथं काही शुभ कार्य होत असतं आणि त्यातली त्यात नामयज्ञ सोहळा जिथं तयार होतो किंवा चालू राहतो ते शुभच असतं महाराज. ते कधीही कुठेही होत नाही नाही का. बारच्या दुकाना पुढे होईल नाही म्हणणार हे नाही का, कारण याला सुद्धा भाग्यवंत लागतात. हे याच्यासाठी श्रवण करणारे, याच्यात सहभागी होणारे भाग्यवान लागतात नाही का. आणि म्हणून त्यांच्या भाग्यात हे प्राप्त होण्याची वेळ आलेली असते. आणि म्हणून स्वतःचा अनुभव आमचे ज्ञानोबा सुद्धा इथं वर्णन करतात. आणि म्हणून हा असणारा पर्वकाळ आणि या पर्वकाळ असणारा भगवंताच्या चरणाशी ती सेवा अर्पण करण्यासाठी जो अभंग घेतलेला आहे आपण, तो जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग उपदेशपर प्रकरणात असणारा अभंग आहे. आता तुम्ही म्हणाला उपदेशपरच का घेतला नाही का, कारण आहे मायबाप, कारण संत नव्हती जगा या माणसासारी नाही का. आपण यांना माणसं म्हणू नये, सर्वसाधारण जीव म्हणू नये. ते सगळे महान संत आहेत महाराज. श्रोते तुम्ही महेशांच्या नाही का, तुम्ही असणारे देवरूप आहात. आणि म्हणून त्याच्यात तुम्हालाच तरी जी सेवा प्राप्त व्हायला पाहिजे, संतांनी घालून दिलेली नियमावली आपल्याला पाळता आली पाहिजे नाही का. जे आपला संप्रदाय देवोकर संप्रदाय असणारे अनेक संप्रदाय आहेत मायबाप, त्या संप्रदायाचे अनेक नियम असणारे वेगळे वेगळे असतील. त्याच्याशी आपला अभ्यास करण्याचं काही कारण बी नाही आणि तो चिंतन करण्याची आपली पात्रता सुद्धा नाही. म्हणून त्यांना नावही ठेवायची नाही आणि त्यांना काही लई खांद्यावरही घ्यायचं नाही आपल्याला. म्हणून तुझं तुला आणि माझं नाही का, बरोबर आहे का नाही. म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये असणाऱ्या संतांनी एक नियमावली याच्यामध्ये घालून दिलेली आहे. आणि त्या नियमावली सहज घालत असताना आमच्या संतांच्या ज्या नियमावली आहेत ना, ते सहज संत बोलून जातात नाही का, सहज बोलतात. नसल जर करुणी सायास सहज बोलणे करुणी सायास शिकविती. महाराज सहज बोलून जातात आणि त्या सहज बोलण्यामध्ये संतांच्या आपलं पूर्ण आयुष्य रेखाटलेलं असतं. त्यांच्या एका शब्दामध्ये, त्यांच्या त्या नियमावलीमध्ये, त्यांच्या सहज बोलण्यामध्ये जर साधक असणारा विचारी असेल, भाग्यवंत असेल, तर संतांच्या सानिध्यात त्याच्या असणाऱ्या त्या शब्दाच्या प्रमाणे, एका वाक्याप्रमाणे जर तो साधक जीव वागला ना, त्याचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला आता हा आमच्या आप्पाने विचारला, आप्पा आवरून कोणता घ्यायचा आता फेटा बांधत असताना. ती म्हणले हे तुले म्हणजे सगळे संप्रदायाचे गर्दी नसली तरी गर्दी आहेत म्हणले. आप्पा म्हणले बरं का मृदंगाचार्य, इथं गर्दी जरी नसली तरी गर्दी आहेत आणि त्यांना जे असणारं योग्य वाटेल असा अभंग घ्या. मग मी म्हणलं आपला असा आज उद्या काळा म्हणल्यानंतर आज मागणी पर अभंग असायला पाहिजे. म्हणून आप्पा म्हणले काही हरकत नाही. मग ही नेम्यावाली आमच्या संत महंतांनी का घालून दिलेली असावी? आज मागणी परच का बरं अधिकार असावा नाही.
उद्या तुम्हाला काल्याचंच पृष्ठवर्णनाचंच का असणारा अधिकार असावा. असे आमच्या या नामयज्ञ सोहळ्यामध्ये सहज बोलण्यात आपलं आयुष्य संतांनी त्याच्यामध्ये ओवलं गेलेलं आहे. आपण म्हणतो संतांचा नियम आहे, त्या नियमामागे कुठंतरी काही असणार कारण असतं महाराज, त्याच्यामुळे आपलं हित दडलेलं असतं. आमच्या संतांनी नियमावली घालून दिली. आज सांगायची पाळी का आली, फक्त आपा तुमच्यामुळे तुम्ही मला मागणी पर घ्या म्हणून सांगायची पाळी. कारण गुरूंचं ऐकायला पाहिजे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसांचं नाही का पालन केलं पाहिजे, आणि आपण त्यांच्या पालनाप्रमाणेच नाही का आपण चाललेले आहेत महाराज. म्हणून पहिला दिवस असणारा स्वरूपाचा असावा. बरोबर आहे. अज्ञानी जीव आहे, त्याला स्वरूप काय माहित आहे महाराज. दुसरा असणारा त्या ज्याचं स्वरूप पाहिलं त्याचं नाम असावं, माहीत असावं आपल्याला नाही का त्या साधकाला. अहो नसताना स्वरूप आहे, पाहिलंय महाराज, पण कशा प्रकारे हाक मारायची आहे. तुमचा माझा परिचय महाराज, तुम्ही मला उद्या सकाळी दिसलात पण काय म्हण हाक मारू. अरे चष्म्यावाले म्हणू का, टाळ घेऊन खाली बसलेले होते म्हणून तुम्ही म्हणू नाही का, नाव माहिती पाहिजे. हा, म्हणून त्या भगवंताचं आपलं स्वरूप पाहिलं, त्याचं आपल्याला नामकरण माहिती पाहिजे, त्याला हाक मारणं हा अर्थ. माझे मिठाई मागवली येऊ. कारण त्या भगवंताचं नाव घेण्यासाठी आपल्याला नाम माहीत असावं नाही का, आणि म्हणून दुसरा दिवस नामपर असावा. याच्याकडे जाण्यासाठी मला संतांची देवाची प्राप्ती करण्यासाठी वर्म आम्हाला संतांनी सांगितलं. मनोमार्गे गेला सेंडी सहित बुडाले, पुन्हा मार्ग न मागवला, त्याचा मार्ग सुद्धा लागला नाही महाराज. म्हणून मनोमार्गे जो गेला त्याला परमार्थ साध्य होईल असं सांगता येत नाही. मग त्याच्यासाठी आमच्या संतांनी वर्म घालून दिलं महाराज. काय वर्म, देव प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल महाराज. हरिप्राप्तीची उपाय साधन मला संतांनी सांगून दिलं महाराज नाही का. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. कारण देवाला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांचं हानी असलं पाहिजे नाही का. संत हे साधन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, आणि संत रूपी साधनावर ऋण झाल्याशिवाय असणारा त्या जगाचा चालक मालक असणारा परमात्मा आपल्याला मिळू शकत नाही. तो संतांनी अनुभवाने अंगात ते जगात येत असे. स्वतः अनुभव घेतला महाराज. हो, नाथबाबांनी स्वतः अनुभव घेतला नाही महाराज. संतांच्या सानिध्यामुळे आमच्या दत्तप्रभूंची भेट झालेली आहे. जनार्दन स्वामींचा संघ लागला नाही का, आणि त्या संघ असणाऱ्या लागण्यामध्ये प्रेमामध्ये
आम्हाला दत्तप्रभूंची प्राप्ती झालेली आहे महाराज. ते संतांमुळे घडतंय सगळं आणि संतांशिवाय देव प्राप्ती होत नाही. म्हणून तिसरा आणि चौथा दिवस संतांचं वर्णन करावं माय बाप. आणि चौथा झाला संतांचं झालं, संत प्रसन्न झाले आपल्यावर नाही का. आणि मग संतांचं लक्षण काय महाराज, कृपा कटाक्ष हल्ले आपल्या पदी बैसविले. कारण संतांचं हे प्रीत आहे महाराज, संतांचं हे उदात्त असणार करतुम आकर्तुम अन्यथा करतुम असणार सामर्थ्य आमच्या संतांचं आहे. हो, स्वतः सारखंच करून टाकतात महाराज. त्यांची फक्त कृपा हवी. उशीर कशाला, कृपा हवी. फक्त कृपा जर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, संतांवर विश्वास ठेवावा लागेल नाही का. संतांचे पायी सर्व भावे जास. आणि एवढं सोडून बोला पीटी मास्तर, ती शेवटचा तुकडा काय आमच्या लायकीचा. सगळं जमलं आम्हाला, पण त्यांचा दास अरे पट्ट्या काय कमी का, 2 गवळी दीड आपण घेतली मला. आणि अर्ध्या कीर्तनात उभा राहतोय म्हणजे काय साधा महाराज आहे का मी, नाही. ही अवस्था आहे महाराज आपली नाही का. आणि हे तर खरं वर्म चुकत आहे, चुकली या वर्म. आणि मग पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जन, ही ती बऱ्याच बसत बसते असणार आहे. काय सांगू गर्दीच्या यातना भोगिता नारायणा. अरे काय तिथं असणारा फॅन आहे का, गुटखा खायला आहे का आपा बर का. पिंटू मास्तर कुठे गेला, बाहेर गेलं काय. विठाला विठाला. आणि मग आपला विषयच कशावर आला महाराज, आज मागणी पर का घेतला नाही का. हे बंधन कशामुळे. आणि मग असणाऱ्या 5वा आणि 6वा दिवस महाराज उपदेशालाही पात्र झाला. आणि मग असणारा संत उपदेश त्या 2 दिवसात करतात. म्हणून ते 2 दिवस असणारे उपदेश प्राभंग असावेत. आणि उपदेश घेण्यासाठी जो पात्र झालेला आहे ना, त्याला 7व्या दिवशी मागण्याचा अधिकार आहे महाराज. देवाकडं जाण्याचा अधिकार आहे. देवाला अधिकार आहे मागण्याचा. अधिकाराशिवाय मागता येत नाही महाराज. आपला काही संबंधच नसेल तर आपण मागण्यासाठी लायकच राहत नाहीत महाराज. आपला अधिकार कधी होतो, त्याचं स्वरूप कळलं, नाम कळलं, संतांची कृपा झाली, संतांचा उपदेश झाला आणि मग देवाच्याकडे जाऊन मागायला अधिकार त्याचा झाला महाराज. आणि आजचा हा मागणी पर असणारा प्रकरणातला अभंग आहे. आणि आता उद्याच्याला मात्र प्रसादाला तो पात्र निश्चित झाला. विठ्ठला आणि म्हणून आजचा हा मागणी पर प्रकरण असणार आमच्या तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. त्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ करू आणि मग आपल्याला कीर्तन कुठपर्यंत, पाऊस उघडस्तोर का वापसा मोडस्तोर का झोप लागस्तोर, कुठवर चलू द्यायचं. फक्त पीटी मास्तरने मृदंगाचार्य खून करायची आणि मी चलू द्यायचं महाराज. विठ्ठला या अभंगाचा सरळ सरळ जर शब्दशः अर्थ घेतला तर सरळ अगदी सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखा सोपा आणि सरळ अर्थ आहे. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे. आता तुमच्या चित्तात आहे का नाही मला काही माहिती नाही, माझ्या चित्तात आहे का नाही मलाही काही माहिती नाही. का दिसला याची काही लक्ष नाही का. याची काही, ज्याच्या देव चित्तामध्ये स्थायिक झालेला आहे. चित्त करारे निर्मळ रेवोनी गोपाळ राहे ते नाही का. ज्याचं चित्त निर्मळ आहे ना तिथं त्या भगवंताचं वास्तव्य आहे. आणि भगवंताचं असं चित्त ज्याचं निर्मळ आहे त्याची परीक्षा करायला तुका म्हणे अंगे तरीच महिमान. अरे तुम्ही असणार घोड्याची पालखी तर म्हशीच्या बाजारात गेलात, म्हशीचं काय कळणार तुम्हाला महाराज, नाही कळणार नाही का. कारण स्वतः अनुभवलेलं असावं. संत ओळखायचं सोपं आहे का मायबाप. अगोदर आपण संत व्हावं लागतंय, संतत्व आपल्याकडे यावं लागतंय आणि मग संतांची लक्षणं आपल्या लक्षात येतात महाराज. आणि असा जो असणारा साधक आहे ज्याच्या चित्तामध्ये देवानं वास्तव्य केलेलं आहे, असा तो असणारा साधक. आणि तुकोबराय सांगतात त्यांची संगती मला घडावी.
वास्तविक पाहता हे मागणं कोण कुणाला मागतंय, कुणाचे, कारण मागणारा सुद्धा कसा असावा आणि ज्याला मागतोय तो कसा असावा महाराज, का आपल्यासारखा उदार नाही का, आपण काय देणार महाराज नाही का, आपल्याकडे काय द्यायला नाही महाराज, पण तो असणारा ज्याचं जगद्गुरु असं पदवी असणारी प्राप्त झालेली आहे महाराज, अरे अजून असणाऱ्या PhD केल्या महाराज, PhD, पण अभंगाचा अर्थ नाही आमचं कळाला नाही आम्हाला महाराज, का तुकोबरायांचा कळाला यांचा काय अधिकार असं मागणे मागायचा महाराज, आणि यांचा जो अधिकारी असणार आहे महाराज एवढा अधिकार मागण्याचा आहे, आणि तो मागत असताना आपल्यासारख्या दरिद्र्याला मागणारा, अरे तो जगताचा चालक मालक असणारा परमात्मा आहे, अरे ज्याच्याकडे असणार उत्पत्ती स्थिती आणि लय याचा कासरा ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे मागणं माझे तुकोबराया मागतात विठ्ठला. आणि म्हणून तुकोबराया सांगतात देववशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, माझी वासना देवा इकडं तिकडं जाऊ देऊ नको नाही का, जे असणारे ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे म्हणजे ज्या अर्थी ते संत आहेत नाही का, आणि आशाची मला संगती घडू दे, कारण संगती कुणाला काय लागेल काही सांगता येत नाही महाराज, कारण संगती इतकी असणारी चांगली आहे आणि वाईटही आहे महाराज. ढवळ्या शेजारी पवळ्या वाहनला वाहन नाही, पण गुण लागल्याशिवाय राहतच नाही महाराज नाही का. हो, जर तुमच्या दोघांच्या संग जर मी आलो ना निश्चित मला आणखी भजन आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला. आणि म्हणून तुकोबराया असणारी इच्छा तरी व्यक्त करतात, मागणी एकच आहे महाराज नाही का, मागणी एकच आहे, सगळं ताट एकच आहे, खाणारा एकच आहे, पण पदार्थ अनेक आहेत त्याच्यात नाही का. तसं आमच्या तुकोबरायांची पहिलं काय मागितलं महाराज, ज्यांच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे, ठाण मांडून बसलेला आहे त्याची संगती करावी, आणि अशी मला वासना दे. आता तिसऱ्या चरणामध्ये आमचे तुकोबराय काय म्हणतात, संत जना सवे भेटी न हो अंग संग तुटी नाही का. आता संत जना सवे देव ज्याच्या चित्तात बसले वेगळे का महाराज, वेगळे का, हा प्रकार वेगळा आहे का, आणि ज्यांच्या चित्तात देव बसला तो संत झाला. आणि तिसऱ्या चरणात म्हणतात संत जना सवे भेटी नाही का, म्हणजे मागणं एकच आहे नाही का, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्यांच्यापासून उलसही मला बाजूला जाऊ दे नको, न हो अंग संग तुटी नाही का, म्हणजे त्यांच्या असणाऱ्या सानिध्य मला थोडं सुद्धा इकडे तिकडे होऊ देऊ नको, असं तुकोबरायांचं मागणं आहे महाराज. आणि शेवटच्या चरणात आमचे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जीने, हे जगणं जे आहे आपलं जे आयुष्य पूर्ण जन्मल्यापासून मरेपर्यंत जे आहे ते कुठे जाऊ, आपल्याकडे काय द्यायला नाही महाराज, पण तो असणारा ज्याचं जगद्गुरु असं पदवी असणारी प्राप्त झालेली आहे महाराज, आणि अजून असणाऱ्या PhD केल्या महाराज, PhD, पण अभंगाचा अर्थ नाही आणखी आमचं कळाला नाही आम्हाला महाराज, का तुकोबरायांचा कळाला नाही, यांचा काय अधिकार असेल मागणं मागायचा महाराज, आणि यांचा जो अधिकारी असणार आहे महाराज एवढा अधिकार मागण्याचा आहे, आणि तो मागत असताना आपल्यासारख्या दरिद्र्याला मागणारा, अरे तो जगताचा चालक मालक असणारा परमात्मा आहे, अरे ज्याच्याकडे असणार उत्पत्ती स्थिती आणि लय याचा कासरा ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे मागणं माझ्या तुकोबराया मागतात विठ्ठला. आणि म्हणून तुकोबराया सांगतात देववशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, माझी वासना देवा इकडे तिकडे जाऊ देऊ नको नाही का. जे असणाऱ्या ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे म्हणजे ज्या अर्थी ते संत आहेत नाही का, आणि आशाची मला संगती घडू दे, कारण संगती कुणाला काही लागेल काही सांगता येत नाही महाराज, कारण संगती इतकी असणारी चांगली आहे आणि वाईटही आहे महाराज. ढवळ्या शेजारी पवळ्या वाहनला वाहन नाही, पण गुण लागल्याशिवाय राहतच नाही महाराज नाही का. हो, जर तुमच्या दोघांच्या संग जर मी आलो ना निश्चित मला आणखी भजन आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला.
तुकोबराय असणारी इच्छा असणारी व्यक्त करतात. मागणी एकच आहे महाराज, नाही का? मागणी एकच आहे, सगळं ताट एकच आहे, खाणारा एकच आहे, पण पदार्थ अनेक आहेत त्याच्यात, नाही का? तसं आमच्या तुकोबरायांची पहिलं काय मागितलं महाराज? ज्यांच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे, ठाण मांडून बसलेला, त्याची संगती करावी आणि अशी मला वासना दे. आता तिसऱ्या चरणामध्ये आमचे तुकोबराय काय म्हणतात? संत जनासवे भेटी न हो अंग संग तुटी, नाही का? आता संत जनासवे देव ज्याच्या चित्तात बसले वेगळं आहे का महाराज? वेगळं आहे का? हा प्रकार वेगळा आहे का? आणि ज्यांच्या चित्तात देव बसला तो संत झाला. आणि तिसऱ्या चरणात म्हणतात संत जनासवे भेटी, नाही का? म्हणजे मागणं एकच आहे, नाही का? बरोबर आहे ना? आणि म्हणून त्यांच्यापासून हुलसही मला बाजूला जाऊ दे नको, न हो अंग संग तुटी, नाही का? म्हणजे त्यांच्या असणाऱ्या सानिध्य मला थोडं सुद्धा इकडे तिकडे होऊ देऊ नको, असं तुकोबरायांचं मागणं आहे महाराज. आणि शेवटच्या चरणात आमचे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जीने, हे जगणं जे आहे आपलं, जे आयुष्य पूर्ण जन्मल्यापासून मरेपर्यंत जे आहे ते कुठं जावं? भले संत संगष्टी, म्हणजे संतांच्या सानिध्यात जावं. 3 मागण्या 3 चरणात केल्या, पण मागणीचा अर्थ जर विचार केला तर एकच मागणी आहे, नाही का? फक्त संतांची प्राप्ती. विठ्ठला हा झाला सरळ सरळ अर्थ, नाही का? आणि थोडासा परिहार द्यावा लागतो, नाही का? म्हणजे ओळख करून द्यावी लागते, नाही का? आता माझी तर झाली सगळ्याची ओळख, पण इथं तुमचा पदस्पर्श होण्याचा योग आमची माऊली वारकरी शिक्षण संस्था, डोंगरगाव फाटा, तालुका केज, त्या संस्थेला उभारणीसाठी किंवा पायामध्ये 4 दगड टाकण्यासाठी आमचे आप्पा, नाही का? पाया चांगला भरल्याशिवाय आपण इमारत उभा राहत नाही. म्हणून तिथे गेल्या वर्षी सुरू झालेली आमची ही संस्था, वारकरी शिक्षण संस्था, आणि आमच्या आप्पाने एक शिबिर घेऊ असं हे माध्यम काढलं की जेणेकरून जवळ गेल्याशिवाय एकमेकाचा स्वभाव कळत नाही, जवळ गेल्याशिवाय प्रेम उत्पन्न होत नाही, आणि लांबून काहीच प्रेमाचा असणारा आस्वाद आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून या सानिध्यात आणण्याचं काम आमच्या आप्पाने आणि आमचे हे कौडगाव गावकरी मंडळ, भजनी मंडळ यांनी अगदी मनातून, आता हे कसं असणार ओळखायचं बरं का महाराज? संतांनी सरळ सरळ हे ओळखण्याचे लक्ष आपल्याला भविष्यकार सुद्धा बनवून ठेवलं महाराज, पण आपलं त्याच्यावर लक्ष नसतं महाराज. अंतरीचे धावे, नाही का? त्याच्या चेहऱ्यावर कळतात महाराज. दुसरं आमच्या ज्ञानोबरायाने असणारा छान असं दृष्टांत दिलाय महाराज. हो, भूमीची मार्धव सांगे कुंभाची लवलव. त्या जमिनीमध्ये पोत किती आहे, जमीन कोणत्या प्रतीची आहे हे कशावर ओळखायचं? त्याच्यातलं पीक उगवून आल्यावर ते कोंब कुठल्या प्रकारचं आहे, टीबी झाल्यासारखं आहे का, ते मधलं काय ते रोग कोरोना झाल्यासारखं आहे का, काय लय पिऊन पिऊन पेतड झाल्यासारखं आहे? म्हणजे हे काय सांगतं महाराज? जमिनीचे, भूमीचे मार्दव म्हणजे त्याचा पोत सांगे कोंबाची लवलव. कोंब कशा प्रकारचा आहे महाराज? ज्ञानोबराय सांगतात. आणि ओळखायची साधी लक्षण आहेत. ज्ञानोबरायांनी सगळं भविष्यकार आपल्याला बनवून ठेवले, पण आपण तिथपर्यंत जातच नाहीत महाराज. कारण त्या कोंबाची लवलव कशी आहे, त्याचं तेज कसं आहे, हे कोण कुणाचं असणार आहे म्हणून सांगताय? त्या जमिनीत किती पावर आहे, तसं इथं भक्तीचं बीज किती रुजलेलं आहे ते वरून असं कळत नाही. ती कोंब सांगतो महाराज, कोंब. आणि 2-3 दिवसात जो अनुभव आला ना, तो कोंब कसा आहे महाराज? अगदी उत्स्फूर्त अशा प्रकारचा आहे. म्हणून हित सुद्धा असणारं जे परमार्थिक असणारं जे काय आपण त्याला म्हणून सामर्थ्य असणार ते अगदी योग्य अशा प्रकारचं आहे. आणि इथं जे मिळालेलं आमचं हे गावकऱ्यातर्फे असणार आमच्या या लहान लहान बालकांना ते ज्ञानेश्वरांचे अवतार आहेत महाराज. आणि याला जे प्रेम मिळालं सगळ्यांकडून ते खरंच
भूमीची मार्दव सांगे कुंभाची लवलव. त्याच्याहून कळतं तुमचं हे असणारं वागणं, आमच्याशी देणारं प्रेम, तुमच्याकडे किती पारमार्थिक बीज रुजलेलं आहे, किती सामर्थ्य रुजलेलं आहे, ते तुमच्या नुसत्या वागण्यावर कळतं. विठाला आणि म्हणून आमच्या तुकोबरात या ठिकाणी आम्हाला आपाच्या सानिध्यामुळं त्या तुमच्या सेवा करण्याचा योग आलेला आहे. वास्तविक पाहता नवीन संस्था, पण तुम्ही रात्री कीर्तन ऐकलं, कालच्या रात्री कीर्तन ऐकलं, अजून 2-3 कीर्तनकार तसेच आहे. 6-6 महिन्यात झालेले कीर्तन करायचे. आमचे मास्तर राखी महाराज रात्रंदिवस असणारा त्रास घेतात, आपल्या मुलापेक्षा पुढं असणारं सांभाळतात. आणि हे सांभाळण्यासाठी एवढं सोपं नाही. आपली 2 लेकरं सांभाळायचं सुद्धा एवढं सोपं नाही महाराज. आणि हे सगळं असणारं करत असताना हे कुठून तरी असणार एखाद्या गावातून घेण्याचं माध्यमच असं आहे महाराज. हा हे शिबिर घेण्याचं माध्यम की कमीत कमी या गावातून 2 जरी लेकरं या संस्थेमध्ये तयार झाले तर निश्चित आयुष्यभर असणार नाही का एक आपलं नामांकन म्हणा नाही का की त्यांची परंपरा असणारे, त्यांचा वंश असणारा, माझा असणारा आजोबा जे लाखे महाराजांच्या संस्थेत ज्ञानेश्वर माऊली संस्थेमध्ये शिकला, हे त्याचे नातरुंड सुद्धा सांगतील महाराज नाही का. असं एखाद्या 1-2 तरी असणारे व्हावे म्हणून हा शिबिराचा उद्देश महाराज. वास्तविक पाहता इथून सर्व दिलेलं प्रेम आमच्या ठाकूरप्पा कुठे गेले, ती झोपले का? हा रेडी इकडे आणली नाही का आपण? तुम्ही रेडी आणली ना का इकडं? विठाला विठाला अशा ज्या संस्था चालवायच्यात महाराज, अशी जी असणारी पोरं तयार करायचे गोरगरिबांचे, ज्यांच्याकडे आई बापच नाहीत महाराज, अनाथ असणारे, त्यांना 1ही रुपया आम्ही लागू देणार नाही. त्यांचं शिक्षण पूर्ण करू 12वी पर्यंत. ज्यांची खरंच परिस्थिती नाही महाराज, एखाद्याचा वडील वारलेला आहे, आई अपंग आहे, जिवंत असून तरी काय महाराज, तिचं जगणं जर तिला मुश्किल होत असेल तर तशा मुलाला सुद्धा आम्ही जितकं सहकार्य करता येईल तेवढं करू. आणि त्यांना सुद्धा 12वीच्या पुढचा नाही आम्ही जिम्मेदारी घेणार, पण 12वी पर्यंत कमीत कमी त्याला कंबर बांधून कीर्तनच करायला लावू, ही जिद्द आमची आहे महाराज. आणि त्याला महाराज करून सोडवू. याच्यासाठी हा शिबिराचा कार्यक्रम आहे महाराज, जेणेकरून असतं आपलं उत्स्फूर्त व्हावं नाही का, सगळ्यांच्या लक्षात यावं की आमच्या पिंटू मास्तरची मुलगी आहे बघा, अक्षरशः ते आता तुम्ही दृष्टांत दिलेला, जमिनीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, घरी संस्कार कसे ते लेकरावर करतात महाराज लगेच नाही का. ती मुलगी इतकी चिटकून आहे, ते बरेचसे बोल तुम्हाला सांगतो तिने पाठ केले आता, पकवाजाचे हे आपल्या सारेगमचे इथं चिटकून असते. मग पिंटू मास्तरला म्हणलो मी, मला ती पोरगी देऊन टाका. आता पोरीचे बापले फुगायला लागले, त्याला काय करावं आता. पण मी त्याच्यात म्हणलं नाही, म्हणलं मला महाराजीन करायची म्हणून म्हणलो. आणि ही जी असणारी परंपरा आपली चालावी, संप्रदाय चालावा महाराज. आणि याच्यासाठी हा चाललेला आटास वास्तविक पाहता, कारण तुमचं आमचं जे असणार ते पहिले गाणं होतं किंवा भावगीत काहीतरी होतं, ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी नाही का. तशा ऋणानुबंध आपले असले पाहिजेत, कुठेतरी पूर्वजन्मी आपण एका जागेवर असलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्याकडं मी नाही आणि माझ्याकडे तुम्ही नाहीत महाराज. आजपर्यंत आयुष्य गेलं महाराज, पण आपल्या कुठेतरी चुकून ऋणानुबंध असले पाहिजे. कोण कुणाची तरी मावशी असेल, कोण कुणाचा काका असेल, कोण कुणाचा नौकर असेल, कोण कुणाचा चाकर असेल, पण त्या नियोजनानं त्या आपल्या भेटी झालेल्या त्या. आणि या संस्था चालवत असताना आता एवढी पोरं, त्यातल्या निम्याची सुद्धा फीस नाही बघा. मी खरं जे आहे ते सांगतो. आमचा अशी चर्चा, आमचे आप्पा म्हणले आमचे ज्वारीचा कट्टा तुम्हाला देतो, आमचे ठाकूर आप्पा. आणि मागायला बी काही लाजायचं काही कारण नाही. धिक्क त्याचे जिने
तुकोबरा म्हणतात मागल त्याचं, पण हिथं मागायला त्यांचा आशीर्वाद मिळतो महाराज. काय आपल्या संसारासाठी काहीच नाही. मग ज्यांना काही असताना अंतःकरणातून काय फुलाची पाकळी जे करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. निश्चित आम्हाला कुठेही बोलवा, कुठलाही कार्यक्रम असू द्या. आता आजपर्यंत वंचित ठेवलं, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता तरी ठेवू नका. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जसं तुम्हाला सहकार्य करता येईल तसं करा, ही सर्वांना विनंती आहे. आणि अभंगाच्या सरळ सरळ अर्थाकडे आपण गेलेलो आहेत. आता जे विठ्ठल केलं तरी नाही चालणार म्हणे, नाही चालणार नाही तर चलो देऊ दिवस गोष्ट काय. आता काय आपण अभंगात शिरलेलेच नाही चालणार. आमच्या तुकोबर असणारे संत नाहीत का, मला हा प्रश्न तुम्हाला करायचा. आमच्या तुकोबराने असणारा जो मागणं मागितलंय, ठीक आहे, ते मागणं काय मागितलंय महाराज. आणि मग संतांचं मागणं मागितलंय, ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे त्याची संगती मागितली आमच्या तुकोबरायाने. आमच्या तुकोबरायांचा जर अधिकाराचा विचार केला, तुका झाला शकळस, नाही का, एवढा अधिकार आमच्या तुकोबरायांचा. अनुरेणू या ठोकळा तुका. अरे हे कुणी म्हणावं तुमच्या आमच्यासारख्या नात्या गोत्यांनी म्हणावं, नाही का. अरे जो कठ्ठर वैरी असणारा त्यानं हे आमच्या तुकोबरायांचं वर्णन करावं महाराज, नाही का. आम्ही उरेलो या ठोकडान तुका कशा एवढा. कोण करताय वर्णन महाराज. वैर्याने असताना आपलं वर्णन करावं महाराज, का आपल्या पोटच्यानी आपल्या पाठच्यानी करा, नाही महाराज. आणि एवढा अधिकार असताना सुद्धा आमचे तुकोबराय सांगतात. कारण या ठिकाणी अवस्था अशी आहे महाराज, प्रत्येक जीव असताना जन्माला येतो ते आमच्या देवाचा खेळ आहे महाराज. आट्यापट्याचा खेळ आहे, आट्यापेटाचा. देव इतका असणारा, हो, लीला नाटकी असणारा परमात्मा आहे. जसं आजोबाने एखाद्या चेंडू घ्यावा महाराज, नातरुंडाला सांगावं हे खेळ चेंडू हेवा आणि इथं धरायचा महाराज. कुठं धरायचा काका, आणि त्या नातरुंडाने पुढे जाऊन पळायचं, चेंडू हुडकायचा महाराज, आणि आजोबांना हसायचं, नाही का. हा खेळ जसा आजोबाचा आहे तसा आमचा तो आजोबाचा आहे महाराज. आणि त्याचा खेळ आहे तो तुमच्या पुढे पट मांडलेला आहे. आणि त्या पटात असणारा साधक कुठल्या अवस्थेत खेळ खेळतोय तो बघणारा माझा पांडुरंग आहे, विठ्ठला. म्हणून प्रत्येक असणाऱ्या जीवाला त्या खेळातून बाजूला जायचे महाराज. मायारूपी हे जे असणारा भवसागर आहे, या भवसागरात माणसाची अवस्था पावलं बदलते महाराज. प्रत्येक पावलाला बदलते, हो. कारण हे असणारे वासनारूप असणारं जे आहे ते वासनारूप आपल्याला जागेवर राहून देत नाही महाराज, हो. देवाच्या संगतीत आपण कितीतरी गेलेले पाहतो महाराज. किती जणांनी माळा काढल्या तुमच्या समोर महाराज, हा. किती जणांनी कमरा बांधलेल्या फेकून दिल्या महाराज, नाही का. ही अवस्था कशाची आहे महाराज, ही आपल्या चित्ताची. चित्त करारे वळ, नाही का. आणि येऊन गोपाळ राहते. माणसाचं चित्त असणार. आता हे चित्त, मन, बुद्धी ही कशाची रूप आहेत महाराज. ह्या वस्तू वेगळ्या आहेत का. तुम्हाला सुनबाई आहेत का, काय म्हणतात तुम्हाला मामा. तुमचा चिरंजीव काय म्हणतात बाबा. नातू काय म्हणतो आजोबा. आणि मंडळी म्हणतात मामा. काय म्हणतात मंडळी, काय म्हणतात वय वय म्हणतात, नाही आव तुम्ही म्हणतात, आव तुम्ही, नाही का. जावई काय म्हणतो महाराज. माणूस एकच आहे महाराज, व्यक्ती एकच आहे, व्यक्ती दुसरी नाही, नाव मात्र अनेक आहेत. तसं या मनाला अनेक रूप असणारे आमच्या संतांनी दिलेले. त्या मनावर आवर घालण्यासाठी महाराज. कारण या ठिकाणी अवस्थाच अशी आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आमचे नाथ बाबा म्हणतात, नाही का.
आणि हे मन असणार आणि हे मन असणार आवरणं सोडणं बांधणं मोकळं ठेवणं हे कुणाला लक्षात येतं महाराज? हे फक्त जे नरदेहाला आले तेच. 84 लक्ष एवढी असणारा जीव आहे महाराज, त्याच्यामध्ये फक्त मनुष्य एवढी फक्त मनुष्य जात सकळ उपजताची भजन सळ. ज्ञानोबा सांगतात मनुष्य असणारा उपजताच असणारा त्याला एक प्रेम असणार. भजन म्हणजे प्रेम आहे, माया आहे नाही का, आणि तो फक्त माणसाला आहे महाराज नाही का. आणि हे प्रेम योग्य ठिकाणी लावण्यासाठी, योग्य त्याचा उपयोग होण्यासाठी, त्या प्रेमापासून सुख मिळण्यासाठी अवधान देण्याची गरज आहे. आमचे ज्ञानोबा मध्यावर आले महाराज, मध्यावरती 8 अध्याय संपले, 18 अध्यायाचं ज्ञानेश्वरी नाही का, आणि या पुढं 8 राहिले आणि मधला 9वा अध्याय महाराज नाही का. आणि त्या अध्यायाला आल्यावर ज्ञानोबरायांनी विचार केला, अरे मी असणारा बडबड करतोय नाही का, एवढं मोठं 8 अध्यायापर्यंत आलं, पण पुढचा स्रोत असणारा मी देव समजतोय, निश्चित आहे, पण सावध आहेत काय. म्हणून पहिल्याच 9व्या अध्यायात पहिलीच वही आमच्या ज्ञानोबरायांनी ठोकली महाराज. तरी अवधान केले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे. अरे सावध हा नाही का, आहेत का सावध? आपण सावध आहेत का मायबाप? नाहीत महाराज. आपण नेहमी झोपलेलो आहे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आपण बघतोय पण हे आपण आंधळी दृष्टी आहे, चर्मदृष्टी आहे. याला ज्ञानदृष्टी पाहिजे महाराज नाही का. हे पाण्यासाठी नाही का, आमचे नामदेव महाराज काकड्यामध्ये चांगलं उठवितात आपल्याला नाही का. उठा जागे इथं सगळी काकड्यावरी मंडळी नाही का. मोठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यका जन्माच्या. नामदेव महाराज म्हणतात, अरे एवढं मोठं तुला साधन दिलेलं आहे, हे साधन असणारं प्रत्येकाला नाही महाराज. ते समजण्यासाठी फक्त नरदेव योग्य आहे महाराज नाही का. आमच्या नरदेहाचं महत्व असणार आमच्या देशमुख महाराजांनी सांगितलं वाटतं नाही का कालच्या कीर्तनात. कुणाला कळाला कुणाला नाही कळाला नाही का, ज्याला कळाला त्याला मिळाला, काहीतरी सांगितलं. आमच्या काय गेले डोक्यावरूनच म्हणा, पण सांगितलं त्यांनी. पण ह्या नरदेहाचं असणार एवढं महत्व आहे. हे साधन रूप तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि या 3.5 हाताच्या साधनावरती आरूढ व्हायचंय आणि आपल्याला साध्याची प्राप्ती करायची आहे. कारण हे साधन किती असणार श्रेष्ठ आहे महाराज. या नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी प्रतावलोकने. नागबाबा सांगतात किती अधिकार आहे. अरे देव हो म्हणते ती देवची होती तरी
ज्ञानावर झालं तर देव होता येत नाही. तुम्हाला मसुबा व्हायचं का? बघा तुम्हाला येळकोट तुम्हाला सटवाई व्हायचं का? सटवाई त्या पुढे आई बसलेल्या आश्रमावल्याचं काही. अहो तुम्हाला काय सटवाई व्हायचं असेल, काय व्हायचं असेल, काही व्हा, पण माणूस जन्म अगोदर प्राप्त व्हावं लागेल. हे असणार हे साधन तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय सटवाई होता येणार नाही आणि असणारा त्या गाढ बसुबा होणार येणार. देव इंद्रादी देव सांगा. हो, कारण देवादी देव व्हायचं असेल, इंद्रपद घ्यायचं असेल तरी अगोदर अवस्था कोणची प्राप्त करावं लागेल? ते नरध्याची असणारी प्राप्ती झाली पाहिजे. जो नरध्याला आलाय तोच असणारा देव होऊ शकतो, नाही का? दानोबा या शरीराचं लय महत्व सांगतात. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येल जाणे चिरापडे. दानोबा सांगतात 12व्या अध्यायामध्ये. या शरीराचं महत्व सांगत असताना, अरे या शरीरानं तुम्हाला देव होता येतंय, नरकात जाता येतंय, आणि इतरही येऊनी असणाऱ्या भोग येऊन आहेत महाराज. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं किती वेळा. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. कारण काय सांगू, मला आपला झाला विषय नाही का. आणि म्हणून त्या तुकोबरा एवढा मोठा नरधे असणारा प्राप्त झालेला वाया जाऊ नये, नाही का. एवढं मोठं साधन झालं महाराज, पण त्या साधनाचं वर्मच आपल्याला कळायला तयार नाही महाराज. सगळं आहे, साधन आहे, साध्यापर्यंत जाता येत. हो, त्या साधनावर ते आरूढ झालं पाहिजे आणि हे साधन म्हणून वापरलं पाहिजे. हे 3.5 हाताचं देह महाराज. आणि या साधनावर जो आरूढ झाला, ते साधन योग्य रीतीने असणाऱ्या त्याचा योग्य वापर केला, ते निश्चय असणारे देव पाहूशी गेलो ते देवाची होऊन येतील. कारण तिथे असणाऱ्या ज्यांनी योग्य साधनाचा वापर केला या 3.5 हाताच्या, आणि ते असणारे देव बनले महाराज. आमचे तुकोबराय स्वतः अनुभव सांगतात महाराज. अरे या असणाऱ्या देहानं काय करता येत नाही महाराज, सगळं करता येतं, पण आपली लईच अवघड असणार. साधन दिले महाराज, सगळं झालं, पण आमचे संत नेहमी असणारे आपल्याला शिव्या देतात, नाही का. आमचे ज्ञानोबा सांगतात, एवढं तुला दिलं रे बाळा, पण काय का कमल कंदाने जरुरी, नाही का. नांद लोक एकेची घरी परी पराग सेवी जे भ्रमरी येरू चिखोल चिवरे. आपली त्या बेडकाच्या अवलादीची आपली गोष्ट झाली आणि त्या ठिकाणी असणारं सगळं साधन दिलं त्या बेडकाला. कमळाचं बुड, कमलकंदा म्हणजे कमळाचं बुड, नाही का. त्या चिखलामध्ये आलं. हो, आणि तो बेडूक असणारा त्या बुडाच्या भोवतली नवीन नवीन बुडावर बसतोय महाराज, पण त्याच्यातून निघालेला कमळाचा आस्वाद मात्र त्याच्या बापाला का मिळत नाही. त्याचं कारण आहे अज्ञान महाराज. साधन मिळालं तुला, कमळ मिळालं, पण त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुझं असणारं डोकं नाही चाललं महाराज, नाही का. ते डोकं चाललं पाहिजे ना, ते कळालं पाहिजे ना. तेवढंच नाही महाराज. आमचा दुसरा दृष्टांत आमचे ज्ञानोबा का
आहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पदराड परी आहेरुणी गोचूड अशुद्ध कायशी. नाही का? अरे रक्तातच तू असताना पचत असलास, पुढे सर जरा, पुढे सर, थोडं तोंड लांबव, अरे तुला अमृत प्राप्त होणार आहे. नाही या जातीला कळालं महाराज, ते याच्यातच मग्न झालं. एवढं साधन मिळालं, त्या साधनावरती आरूढ आहे. ठीक आहे, पण साधन चुकलं महाराज, त्या साधनाचा वापर चुकला. एक माणूस असणारा पंढरपूरला निघाला महाराज. इथून कुठून बारशिवला जातो ना तुम्ही, रेल्वे स्टेशनला का धाराशिवला? नाही, इकडे बारशिवला जातो. आणि तिथं गेलं दिवस मावळता महाराज. मस्त हाडप्या पिडप्या दोघं तिघ जण होते बरं का. टाकळी येऊन आली होती आणि सटकावून जीवली तर पंक्तीच. टाकळी येऊन आल्यावर आता हार पडल्यावर का उपाशी राहावा का? माझ्याकडे काय बघतो महाराज? माणूस का खायला लागल्यावर उपाशी राहते का महाराज? खात्यात पोटाला लागत तेवढं खाते, नाही का? आणि मग तुम्हाला सांगतो, पंढरपूरला जायचे गेले बार्शीच्या रेल्वे स्टेशनला. तिथे गेल्यानंतर दिवस मावळला होता महाराज, नाही का? आणि मग या दोघा तिघांनी विचार केला, म्हणजे बस गाडी उभा आहे आणि ते आता गाडीत मस्त असणार आराम. पंढरपूरला सकाळी आपण लवकर जातोय, नाही का? हो, मंदिर 5 वाजता उघडत आहे, आपण तर 3-4 वाजता तिथे पोहोचणार बार्शीवरून, नाही का? हा पिशव्या असणाऱ्या टेकवल्या महाराज, त्या वारकऱ्याकडे असतेच घुमत हातरायला, ते हातरलं महाराज आणि दिलं लांबून महाराज त्यांनी. आता गाडी हल्ली की आपल्याला जायचंय, नाही का? आणि मग आता पंढरपूर एकादशी, आता उद्या सकाळी महाराज परवा काळाची आंघोळ करायची आहे. खुश मामला आहे महाराज. आणि त्या जे झोपले का नाही ती सटकून हाणल्यामुळं, बरं का, सकाळच्याला चिमण्या वरडायलेल्या आपा. मग हे म्हणले आपलं दगडी पुलावर आला काही का, पुलावर गाडी आली दिसती, नाही का? पण गाडी कशी धडक धडक वाजा नाही म्हणले. तुझ्या बापाला वाजली का गाडी धडक? कशी वाजली? बाहेर येऊन बघतात तर म्हणे जागेवरच गाडी म्हणले. मग ती एक जण चालवतो म्हणजे हे गाडी कशी काय हल्ली नाही? म्हणजे तुझा बाप इंजिनियर आला म्हणजे गाडी हलल म्हणले. म्हणजे कसं काय? अरे ह्याची चाकं सगळे खराब झालेली आहेत म्हणून डबं फेकून दिलेले आहेत. आणि ती कशी जाते? डबं नव्हतं का महाराज? ती होतं, ती गेलेलं होतं ना पंढरपूरला, पण आज जायच्या लायकीचे आहेत का? त्याचा ते साधन म्हणून तुम्ही वापर केला. आणि एवढं सुदृढ साधन असताना त्याच्या आळी पडला आणि अयोग्य साधनाच्या नादी लागला महाराज. आणि मग पंढरपूर घडलं. आणि मग हे जीवाला अवस्था होऊ नये याचं मार्गदर्शन करणारं कोण आहे? आमच्या तुकोबरायला माहित होतं, म्हणून पहिल्या चरणात सांगतात,
संतांचं असणारं वैभव आमच्या तुकोबरायांना माहिती. असं काही संतांचं ज्यांना संगती घडली त्यांचं काही हित असं झालं का, असं काही शास्त्र सांगते का? नाही का? हो, जरूर सांगताय. आमच्या प्रभू रामचंद्राचा जरी विचार केला ना, देवाला सुद्धा संतांच्या सानिध्यात जावं लागलं. इथं रामायणाचार्य म्हणून सांगायला लागलो. देवाला सुद्धा संतांचं सानिध्य घ्यावं लागलं. देव सुद्धा जगताचा चालक मालक जीवन असणारा, सगळ्यांचा प्राण असणारा, पण तो सुद्धा असणारा, त्याला सुद्धा वैकुंठात करमत का नाही? तो सुद्धा कुठे येतो महाराज? होय महाराज, संतांच्या सानिध्यातलं सुख नाही का? आमच्या जगदीश प्राणात असणारा त्याला सुद्धा संतांचं सानिध्य असं वाटतं. मग वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. नाही करमत आमच्या देवाला महाराज. मग सांगता करी सर्व काम, त्याला कोण सांगताय महाराज? अरे आमच्या संतांनी अनेक वेळेस असतात देवाला सारून लावलं, पाठीमागं लावलं महाराज, पण देवाला महत्व माहित होतं संतांचं, नाही का? म्हणून संतांचं सानिध्य घडावं, देवाला सुद्धा संतांचं सानिध्य पाहिजे होतं महाराज. अरे जगताचा चालक मालक असणारा प्रभू रामचंद्राचा अवतार घेऊन आला, बरोबर आहे का? बायको शोधायचं सामर्थ्य नाही त्याच्याकडे राहिलं. स्वतःची बायको, जगाचं काय करणार जर स्वतःचीच बायको त्याला नाही सापडत, दुसऱ्याची कशी आणून देणार हो? असं नाही महाराज, तो अर्थ इथे लागत नाही महाराज. आमच्या प्रभू रामचंद्र जगताचा चालक मालक जीवन असणारा महाराज माझ्या एका बाबाच्या पाठीमागं लागला महाराज, माझी बायको शोधून आणली बाळा. आणि कित्येक वेळेस तरी आमच्या रामायणामध्ये हनुमंताचा धन्यवाद माझ्या स्वामी प्रभू रामचंद्रांना गायलेला आहे. आणि कडकडून मिठी असणारी हजार वेळेस माझ्या हनुमंताला दिलेली आहे महाराज. हे संतांचं महत्व आहे महाराज. अरे वाल्याचा वाल्मिक झाला, हे संतांचं सानिध्य आहे, संतांचा संग घडला महाराज. देवाला प्राप्त करायचं आहे तर संतांचं सानिध्य असलं पाहिजे, नाही का? संतांची संगती मनो मार्ग,
असो महाराज, कारण संतात आणि देवात एकच फरक आहे आमच्या देवते संत निमित्त त्या प्रतिभा का आमच्या तुकोबरा ज्याच्या चित्तात देव असला त्याची संगती मागतात नाही का. अरे डायरेक्ट असणाऱ्या स्वयंपाकच मागा की पिठण तांदूळ कशाला मागता महाराज. देवच पाहिजे ना तुम्हाला. ज्याच्या चित्तात बसला ते संत असावे त्यांची संगती असं. मग देवच मला मिळावा असं नाही देवा तुकोबराने मागणं मागितलं. देवाची प्राप्ती करायची आहे, पण प्राप्ती कुठल्या मार्गाने करायची त्याचं वर्म कळलं पाहिजे नाही का. संतांच्या मार्फत मला देवाची प्राप्ती पाहिजे. मग डायरेक्टच का देव तुकोबरांनी मागितला नाही. देव वशे चित्ती नाही का. ज्याच्या चित्तात देव असलाय त्याची संगती असावं म्हणतात तुकोबरा. आणि मग तुकोबरांचा अधिकार नव्हता देवा तूच मला प्राप्त हो असा नव्हता का अधिकार महाराज. नाही तुकोबरायांनी मागितलं महाराज. आणि संतात आणि देवात काय फरक आहे ते आमच्या तुकोबरायांना माहित होतं महाराज. देव प्राप्त होतो महाराज. साधकाचं मागणं पूर्ण करतो. आमच्या ज्ञानोबरायांनी सांगितलं जो जे वांछीला तो ते लाभ नाही का. जे पाहिजे देवा त्या साधकाला देऊन टाक. पण त्याच्यात हित अनहित हे साधकाला अक्कल असली पाहिजे नाही का. आमच्या तुकोबराला माहित होतं देव दिल्याशिवाय राहत नाही. देव प्रसन्न झालता महाराज ध्रुव बाळाला. काय मागत होता ध्रुव बाळ. आपल्या बापाची मांडी मागत होता. बापाची मांडी मागत होता. देव प्रसन्न झाला. माग तथास्तु बाळा काय पाहिजे तुला. हो देवा माझ्या सावत्राईला असणाऱ्या माझ्या बापाच्या मांडीवरून हाकललाय मला नाही का. आणि त्या मांडी मला असणारी असली पाहिजे. तितक्यात आमचे नारायण नारद मुनी तिथं आले. हे बाळा एवढं मोठं प्रसन्न देव तुला झालेला आहे. काय मागायला लागला तर देवा मी बापाची मांडी मागायला लागलो. अरे नास्तिक आहे. क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोड नाही का. अरे याचा क्षणभर सुद्धा भरवसा नाही. त्याची मांडी मागून तू किती दिवस बसणार आहेस. मग काय मागू नाही का. आमच्या नारदांनी सांगितलं अरे माग तुला काय मागायचं ती दाता असणारा खंबीर आहे. हो
आणि मग त्यावेळेस आमच्या ध्रुवबाळानं मला असं पद असणार दे, असं पद असणार दे, कोणी ना बोले ऐंशी जगे पे बैठ, कोई ना बोले उठ विठाला उठाला. म्हणून आमच्या असताना तुकोबरायला माहित होतं महाराज, देव प्रसन्न होत, पण मागणारा जसा मागल त्याचं हित का अनहित हित त्यांनी बघावं, नाही का. मागणं असणारं कसं आहे, आपलं त्रिगुणात्मक असणारं जगत आहे, नाही का. आपला रज तम सत्व या 3 गुणात मोडलेले आहेत. तुका म्हणे जन प्रकारचे 3, नाही का, 3 प्रकारची जन आहेत. 3 या गुणाशिवाय उत्पत्तीच होत नाही महाराज. रज तम आणि सत्व या त्रिगुणानं असणारी उत्पत्ती जीवाची होतच नाही. एकही गुण नसला पण कोणता गुण वाढतो आणि कोणता कमी होतो याच्यावर त्याचं भविष्य असतं मला, नाही का. मला तर वाटतं रजगुण बराच असावा, तमगुण त्याच्यापेक्षा बरा आहे महाराज, पण असणारा सत्वगुण सगळ्यापेक्षा वाईट आहे बरं का. पीटी मास्तर सगळ्यात जर नवल अहंकाराची गती, विशेष अज्ञानाच्या लागेपाठी, सज्ञानाच्या धोंबेकंठी, नाना संकटी नाचली, नाही का. अरे हे ज्ञानात असणार ते सत्वगुण लय वाईट आहे, ते लवकर मातीत घालतो महाराज. मी मगाशी म्हणून गेलो, अर्ध कीर्तन येत नाही, रुबाबात बोलते नुसतं, नाही का. ज्ञान असताना सत्वगुण असताना पचवणं मोठं वाईट आहे. म्हणून आमचे ज्ञानबराय सांगतात महाराज, ज्ञान मिळवली गावा गोळून दुवा. अरे ज्ञान प्राप्त झालं ना, ते गिळलं पाहिजे त्या साधकानं, ते असणारं ज्ञान पचवलं पाहिजे आणि पुन्हा त्या असणाऱ्या भगवंताची सेवा सजोदित झाली पाहिजे. मी काय देवापेक्षा आता कमी राहिलो का? माझ्या लोक पाया पडायला मातीत गेला, मातीत त्याच दिवशी मातीत गेला. म्हणजे हेच तर त्यातलं वर्ण आमच्या तुकोबरायला माहित होतं महाराज. देवाला प्राप्त करून उपयोग नाही, देव काही देईल महाराज, पण संत मोठे असणारे, साधक असणारे, साधकाचं कल्याण करायचं असेल तर संतांचं असणारं सानिध्य असलं पाहिजे. म्हणून आमच्या तुकोबराने सानिध्य मागितलं महाराज, नाही का. संत संगतीचं अपेक्षा केली महाराजांच्या. संत असणाऱ्या मोठ्या संकटातून सोडवतात महाराज. संत हे आपल्याला असणारे वकील आहेत, वकील आपल्या असणाऱ्या अनेक संकटातून सोडवणारे वकील आहेत महाराज. एका खेड्यामध्ये पहिली बैलगाडी धरायची, बैलगाडी बाटक होती का इथे, बाटक ज्वारीच्या टायमाला. मग कोरडवाडीहून सांगोल्याहून खोंड आणायची, बरोबर आहे का, आणि ती बाटकावर बांधायची आणि पुन्हा तयार करायची आणि मग रेस असो कसं असो हौसानं सांभाळायची. तशी हौसानं सांभाळली बरं का. आणि मग गाडी धरली महाराज. पांद्यांचा रस्ता होता, आताच्या सारख्या सडका नव्हत्या तेव्हा, खोल पांदा असायच्या, इथं आहे बघा घरा आपल्या देवळा मागं, नाही का, तशा पांदी असायच्या आणि त्याच्यातून असणारी गाडी चालली बरं का पंचे महाराज. आणि मग त्या गाडी इतकी पळायला लागली की पुढे 60-65 वर्षाची म्हातारी होती, चालत होती. ती चलत चलत चाललेली होती, ती असणाऱ्या पांदीच्या बाहेर निघत नव्हती. तिने मोठ्या नारडाला आजी बैल बोंगळायला लागलेत, आमच्याकडे बोंगळतात म्हणजे, तुमच्याकडे काय नाही, ओझळायला लागली, काय का असं पण पळायच लागली, दोन्ही पळायच लागली, नाही का. आणि मग त्या म्हातारीने नुसतं महाग बघितलं, घुसळण करताना अर्धा गोळा खाणारी म्हातारी होती ती. आपा कुठे गेलं, म्हशीवालं गेलं का झोपायला विना. हा आपा गोळ्याला लक्ष ठेवा, तुमच्याकडे किती म्हशी आहेत? हा तुमच्याकडे म्हशी गोळ्या. आणि मग तिनं माग बघितलं म्हणजे मुडता त्याच्या बापाची वाट आहे का, तर गाडी जवळ चिटकली. आजी बाजूला सरका, गाडी आता कासरा तुटलाय, लवकर बाजूला सरका, म्हणजे तुझ्या बापाची वाट आहे का, म्हणजे लय खबीर म्हातारी होती. तेवढं तर खोंड चिटकली नाही राव आपा, कशाची चिटकली, तिला बाजूला निघायला गेलं ना चाक पायावून, कुठून मोडलं राव, काय सांगायचं आता. साठीभूत नाटी झालेली, हाडं बुचकी झालेली, मोडलं तिने केली ना केस राव. कोर्टाचं समनस आलं महाराज. हो, देवापाशी आपले संत कसे आपल्याला वाचवतात त्याच्यासाठी थोडंसं द्रष्टांत सांगायला. आणि मग कोर्टात राज शेवटची तारीख आली, नाही कडी वकील साहेब ऐकच नाही काय म्हणतात ना, हा शेवटची तारीख आली महाराज. शेवट साक्ष व्हायची महाराज. या पिंजऱ्यात असणारा गाडीवान, या पिंजऱ्यात असणारी म्हातारी,
दोघांचे वकील बिलकुल तडी आहेत महाराज, आमच्या नायकवडी साहेबासारखं, आपल्या पप्पासारखं इमानदारीचे वकील ती. आताच्या इमानदारीत काय, या वकिलांनी कवा पोटभर खावा मारा असते आताचे वकील, नाही का. आणि मग असणाऱ्या दोघांनी विचारायला सुरुवात केली महाराज. त्या म्हातारीच्या वकिलानं विचारायला सुरुवात केली, तुझं नाव काय? पण आमच्या वकिलानं सांगितलं होतं काही असो तो फक्त बुई म्हणायचं, बुई एवढंच म्हणायचं, काहीच बोलायचं ना, तुला सोडितो. किती पैसे देशील? म्हणजे 10,000-20,000 जास्त देईल. मग त्यांच्या वकिलांनी सुरुवात केली विचारायला, तुझं नाव काय? बुई. तुझं गाव काय? बुई. तो आई म्हातारीचा पाय मोडला का? बुई. तो गाडी असणारी म्हातारीच्या अंगावर घातली का? बुई. म्हणजे तू बाहेर आहे का? बुई. इतकं झाल्यावर ती म्हातारी जवळच होती पिंजऱ्यात. म्हातारीनं खोसाच घातला, इरकलली असली होती. म्हणजे जज साहेब, वकील साहेब, ह्या मुर्द्याला आता कशाने ह्याची वाचा बसली? म्हणजे ह्याच्या गेला डोळ्यात गावरीत म्हणली पाहिजे. त्याला नेलं मसन वाट्यात. म्हणले काय झालं आजी? त्या दिवशी मोठ्यानं बोंबलत होता मुर्दा, ह्याला वायव झाली. आजी बाजूला सरका गाडी आली, आजी बाजूला सरका गाडी आली. कुणाची साक्षी घ्यायची गरज पडली? हो, त्या बुईनं काम केलं. पण आमच्या नायकवाडी साहेबासारखे वकील होते, तसले साधे बोळे, सगळ्यावर विश्वास नाही का. आणि आता बोलणं होतं पैसे यायचं. निर्दोष म्हातारी टाकली मध्ये, हे गाडीवर सोडून दिला. म्हणजे त्याची काही चूक नाही. कोणाची चूक आहे? म्हातारीची. मग आता वकील साहेबांनी बाहेर काढलं. म्हणजे चला वकील साहेब चहा पिऊ. म्हणजे वकील साहेब म्हणजे चहा नाही, आपले 20,000 ठरले. म्हणजे बुई विचारला. आपण जर संतांचं साहित्य केलं तर आपल्या कशी सोडवतात महाराज? त्यांच्याची संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाले दास. त्यांचं दास्यत्व करावं लागेल महाराज, तेव्हा आपल्याला संत सोडवतात. देव असणारा पाहिजे ते देतो, पण त्याच्यात हित आणि हित तो पाहत नाही महाराज. पण संत करुणी सायास, संत आपलं ज्याच्यात हित आहे, ज्याच्यात हित आहे तेच असणार आपल्याला प्राप्त करून देतात. कारण हा असणारा वेद शास्त्र जे असणार आहे ते सगळं महाराज त्या संकेत असणार आहे. संकेत, ते दगड काय म्हणते त्याला, कसली गारड स्टोन म्हणतात ना, इथं पुलावर असेल बघा, पूल अरुंद आहे हळूच वाहन चालवा, असं असेल ना इथं त्या आंधजवळीच्या पुलावर. मग तिथं असणार त्याने त्या दगडानं सांगितलं तुम्हाला पूल अरुंद आहे, वाहने सावकाश चालवा, नाही का, सांगितलं. मग ते वाहन चालवायला आणि येते का? ते त्या जाणाऱ्याला कसं जायचं तसं, तुला कसं जायचं तसं जा, पुढं धोक्याचं वळण आहे, नीटच जा. आम्हाला काय करायचं? ते दगड म्हणतो तुला सांगायचं, ती सांगितली. तुला कुठं मातीत जायचं आम्हाला काही घेणं देणं नाही. तसा वेद आहे महाराज, आणि तसा देव आहे. तुला जे सांगायचं, तुला मार्ग करून दिलाय ना, तिकडे जायचं, फक्त धोका म्हणून आम्ही सांगतो. तुला वाचायचंय का मरायचंय तुला ठरवायचंय. तसं संतांचं नाही महाराज. करुणी सायास शिकवी. संत आपलं साधकाचं हित बघतात, आणि म्हणून देवाची असणारी संगती मागण्यापेक्षा आमचे तुकोबाराय असणार संगती मागतात. ते फक्त कुणाची मागतात? देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. कारण ज्याच्या चित्तात असणारं देव स्वरूप झालेलं आहे त्या असणाऱ्या साधकाची म्हणजे संतांची संगती घडावी. आणि मग हे असणार, कारण माणसाचं हित अनहित असणार आपल्या मनावरच आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि म्हणून असणार मनाचेही धारण असणारी चलविचल आहे. मायावी जगतामध्ये असणार हे मन वावरत असताना कुठलं सन्मार्ग असणारा, सन्मार्ग असणारा, योग्य की अयोग्य असणार काहीच्या मनाला कळत नाही, विषय अधीन झालेल्या मनाला. म्हणून तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात,
मनाला जरी आवडलं तरी वासना अनावर असते मला नाही का. वासनेच्या संघाचे लागले ती काय अनेक खोटं उपताला बऱ्याच जणांचा नाही का. हो त्यांच्याकडे आपल्याला जायची गरज नाही, कारण त्या ठिकाणी या वासना इतकी वाईट असणारी आहे का. त्या मायावी जगतामध्ये जगत असताना महाराज त्या वासना इतकी अनावर अशा प्रकारची आहे ती आवडतच नाही वासना. आणि त्या वासनेमुळेच आपल्याला हे असणार कीर्तन प्रवचन म्हैस गाय सर्प मुंगी जन्म घेणे लागे नाही का. कारण या वासनेमुळे असणार आपला जन्म आहे. मरता समय जी वासना आपल्याला प्राप्त होईल त्याप्रमाणे जन्म नाही का. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला. अरे एवढं मोठं वैराग्य एवढं मोठं ऐश्वर संपन्न असणारा राजा नाही का. आणि नुसत्या एका हरणीच्या पिल्लामुळे त्याला असणार हरणाचा जन्म घ्यावा. त्याचं कारण आहे महाराज शेवट मरता क्षणी असणार जे वासना उरते ना जे वासना होते ना त्या आता किती बी माळा घालू द्या किती बी माळा घालू द्या ते अनुवंशिकता असते महाराज. हे पूर्वकर्म असते महाराज. कारण कर्म 3 प्रकारचे आहे. कीर्तनाला उशीर झालाय आता माफ करा. एवढंच बरं का आपा एवढंच चरण करू आणि 2 चरण सकाळ पुस्तक सोडू विठ्ठला. कारण क्रियामान कर्म प्रारब्ध कर्म संचित कर्म 3 प्रकारचं प्रत्येक जीवाला कर्म आलेलं असतं महाराज. संचित कर्म मागल्या जन्मात केलेलं, प्रारब्ध कर्म जाणून बुजून झालेली गोष्ट. आणि अशा प्रकारचं हे दोन्ही कर्मातून बाजूला व्हायचं असेल तर क्रियामान कर्म व्यवस्थित असलं पाहिजे. आणि आपलं तर कसं आहे महाराज एवढं मोठं असणारं साधन दिलेलं आहे. या असणाऱ्या सर्व येरझारामधून मुक्त होण्याचं सामर्थ्य या 3.5 हातामध्ये दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण देवावर नाराज असतो. कोण खुश आहे देवावर मला सांगा. हात वर करा. देवावर कोण कोण खुश आहे. मला देवानं सगळं भरपूर दिलंय असं कोणी आहे का. एक महाराज अजिबात नाही. बरं देवाकडे आपण जातो महाराज कुठल्या दृष्टीने जातो. भक्ती करतो ना. आज एवढं मोठं असणारा संप्रदाय चाललाय कुठल्या अपेक्षेनं चाललाय. मूळ हेतूच नाही आपला. वर्म चुकतंय महाराज. चुकली या वर्म. औषध तुझं आहे तुझं पाशी परी पण औषध चुकायला लागलं. मायबाप सगळं आहे जवळ तुमच्या जवळ. एक म्हातारी होती महाराज. म्हातारी आजारी पडली 80 वर्षाचं वय आहे. आयुर्वेदिक डॉक्टर नाडी परीक्षा आताच्या सारखं नाही. इकडून बटन लाव इकडून मायम तिकडून डिग्री लाव तिकडून डिग्री लाव तोंडात काहीतरी घाल आणि सगळं उलटा पालता 3 तास करायचं आणि पुन्हा बाजूला सरकायचं. तुला काय होते तुला कशाला बोलू. असले डॉक्टर पहिले नव्हते महाराज. नाडी परीक्षा नुसती नाडी परीक्षा. आणि मग ते असणारं संजीवन असणारं औषध त्या म्हातारीला त्या 2 पोरांनी डॉक्टरकडे नेलं. ते दिलं महाराज. पण ते औषध देत असताना त्यांनी सांगितलं इथे ठेवायची गरज नाही तुम्ही घरी घेऊन जा. आणि घरी गेल्यानंतर हे औषध पाण्यात हलवून म्हातारीच द्या. काय सांगितलं. हे औषध पाण्यात हलवून म्हातारीच द्या. हो चला म्हणे दादा आणि काका आले महाराज बघून. म्हातारी असणारी घरी आणली आणि धाकट्यानं सांगितलं ए दादा आण पाणी म्हणले तांब्यात. म्हणले दादा म्हणला कशाला. तर म्हणला हे औषध पाण्यात हलवून म्हातारी द्यायचं सांगितलंय. म्हणला येडा टकोर फिरलं का तुझं. म्हणले कसं काय तुझ्याकडून चुकलं सगळं. कसं काय चुकलं.
हलवून केलं थोरलेला म्हातारीच पाण्यात हलवून औषध द्या. उचल म्हणले म्हातारी, आहे का तळ येते एखादं म्हणलं फुल नेली की जावं गळे इतक्या पाण्यात जण धरलं, हात एक जणांना धरलं, बुडवाव काढ केलं. म्हातारीला औषध पचलं का? सरपणच नाही नंतरच्या कडाला तिकडे म्हातारी महागारी चालली नाही. औषध तेच होतं, फक्त वर्म चुकलं माय बाप. पाण्यात हलवून म्हातारीला औषध दिलं असतं तर ठणठणीत म्हातारी झाली असती, पण म्हातारीच पाण्यात हलवल्यामुळं ते औषध पुढीतच राहिलं महाराज. म्हणून चुकली या वर्म. म्हणून या ठिकाणी अवस्था अशी महाराज, कारण वासना ही आवडली पाहिजे. आमचे नाथबाबा सांगतात महाराज, बारुडाच्या रूपानं सुद्धा सांगतात, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ आवडली पाहिजे नाही का. म्हणून आमचे तुकोबराज सांगतात महाराज, कारण या ठिकाणी या वासनेच्या गंगे नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा काय झाले कैशी झाली नाही का. म्हणून तुकोबराज सांगतात, त्या देव वशी चित्ती याची घडावी संगती, ऐशी आवडती म्हणा देवा पूर्वावी वासना. मला हे आवडतं, देवाची संगती करण्यापेक्षा संतांची संगती करावी. निश्चित देवाचं स्वरूप कळतं महाराज. देवाच्या सानिध्यात गेलं, हो, देवाकडे काय मागावं याची जर अक्कल आणायची असेल तर संतांचं सानिध्य असलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, संत जनासवे भेटी न हो अंग संग तुटी. हो, म्हणून अशा संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर मला पुन्हा असणारा संतांचा वियोग होऊ देऊ नको. योग नाही बरं का, वियोग. संतांच्या बाजूला मला देवा पाठवू नको, एवढीच माझी इच्छा असणारी आहे. आणि म्हणून या संतांचं सानिध्य, कारण कृतार्थ व्हायचं असेल तर संत संगतीने भूलाभ झाला नाही का, किंवा सुख वशेत ठाई बहुपायी संतांच्या. कारण सुखाचं जर ठिकाण असलं तर बहुपायी पांडुरंगाच्या असं म्हणलं असतं आमचं तुकोबराय नाही महाराज. हो, संतांच्या पायावरती सुख आहे. देवाला जर असणार कळवून घ्यायचं असेल, आपल्याच करायचं असेल तर संत हे साधन. आणि मग येथे कचिलीला तरले सर्व भावे मज भजले, ते आईलेच थडी सरले मा. ज्यांना संत कळाले त्यांना पुन्हा जन्मायचं नाही, पुन्हा मरायचं नाही महाराज. कारण एवढं मोठं असणारं साधन आपल्याला दिलंय, पण या साधनावर अडवायचं आहे. कारण देव होण्याचं साधन आपल्याला दिलेलं आहे. पण प्रत्येक जण देवावर नाराज असतो महाराज. काय आम्हाला देवानं दिलंय? ते क्रियामान कर्म जे आहे ना, ते पुढच्या जन्मासाठी शिदोरी आहे महाराज. ते मागचं फेडायला आलोत आपण नाही का, ते मागचं केलेलं फेडायचंय. आणि आता हे क्रियामान कर्म असणार, पुढचा जन्म किती सुखकर आपल्याला पाहिजे. हो, ते 3 बाह्याच्या 2 चौकटी आहेत महाराज. आणि हा जन्म असणार एक नरकाची आहे, एक मोक्षाची आहे. 2कडे हात लावायचा आणि कुठल्या चौकटीत जायचंय ते तुम्ही ठरवायचंय. या नरध्याचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा मोठा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून असताना तुम्हाला वर्म चुकताय, आणि ते वर्म आमचे अनुभव आले अंगान ते या जगात येत असे. तुकोबराय आलेला अनुभव असणारा, स्वतः आलेला अनुभव प्रतिपादन करतात, बाबा संतांची संगती करा, निश्चित तुम्ही कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असंच आयुष्य असणारं माझं, असंच आयुष्य असणारं पुढे सुद्धा जगत असताना नेहमी कुणाच्या सानिध्यात राहावं तर 4थ्या चरणामध्ये तुका मने घेणे तुका मने घेणे
तुकोबराया भगवंताच्या समोर आपलं मागणं प्रतिपादन करतात महाराज. देवा, असंच माझं पुढचं आयुष्य सुद्धा संतांच्या सानिध्यात राहा. म्हणे जिने म्हणे का भले भले संत संगष्टने, हो संत संगष्टने, दोन्ही लागते शब्द नाही का. म्हणून या संत संगष्टन म्हणजे संतांचे सानिध्य असणार. हे जे माझं उरलेलं आयुष्य ना, मागे पाले झाले पाहू नका, पुढे जाणं आहे. कारण मागचा कधी विचार करायचा नाही मला, नाही का. कारण मागचा विचार केला तर मग त्या वासनेच्या आरी जावं लागते, ठीक आहे. आणि या वासनेच्या ठिकाणी मायावी रूपी असणारी जी वासना आहे महाराज, ते कुणालाच सोडत नाही. तिनं भल्या भल्याचा खोटा उपटी आहे वासनेनं, नाही का. अनेकाचा असणारा रस तळाला नेली महाराज, त्याचं वर्णन करायची गरज नाही का. अनेक आणि आपल्यासारख्या जडमुडांचा तर काही विचार करायचं का कारण नाही. पण ही वासना इतकी अनर्थाला नेणारी असणारी आहे. आणि ही वासना जर घालवायची असेल तर देवाच्या संगतीत गेलं तर वासना उद्विग्न होण्याची भीती असते महाराज. कारण अहंकार निर्माण होतो महाराज, नाही का. देवाच्या सानिध्यात गेलं तर मी एक देवाच्या सानिध्यात आहे, नाही का. म्हणून देव ज्यांना प्राप्त झाला महाराज, त्यांचा कुठे उपटाला. तुम्ही बारीक इतिहास बघा महाराज. ज्यांना देव प्रसन्न झाला. महादेव कोणाला प्रसन्न झालता? रावणाला प्रसन्न झालता. बियाला तरी कोणी राहिलं का त्याचं महाराज. हिरण्यकशिपूला भगवान परमात्मा प्रसन्न झालते महाराज, त्याचं काही. असे अनेक असतात ज्यांना मनाच्या मार्गाने ज्यांनी असताना देव प्रसन्न करून घेतला, त्यांना देवापासून कधी छित करता आलं नाही. ते आमच्या तुकोबरायाला वर्म कळालं होतं. म्हणून तुकोबराया सांगतात, देव वशे चित्ती त्याची. मला देव नको, ज्याच्या चित्तात देव घडलेला आहे, बसलेला आहे, नाही का. आणि तो असणारा साधक मला असावा. ऐशी आवडते म्हणा देवा पुरवाली वासना. कारण ही जी असणारी माझी वासना कधी कुठं जाईल काही सांगता येत नाही. अनावरुष प्रकारची ही वासना आहे. म्हणून वासना जर स्थिर करायची असेल तर संतांच्या सानिध्याशिवाय होणार नाही मला. कारण देवाच्या सानिध्यात गेलं तर वासना द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याला अहंकार वाढल्याशिवाय राहणार. आता मला देव प्रसन्न नाही का. आता मी काही कमी नाही म्हणून कुठे वासना जाईल काही सांगता येत नाही. प्रत्येकाचं मोठ्याचं उदाहरण तुम्ही असणार लक्षात आणून घ्या. कारण ज्यांना देव प्रसन्न झाला त्यांना शेवट गाठता आला नाही. आणि ज्यांना संतांचं सानिध्य लाभलं महाराज, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे दिले. ज्याने संतांचं ऐकलं महाराज, त्यांनी असणारा वाल्याचा वाल्मिक झाला. आणि त्याचं निष्ठा असणारा आचरण केलं तर तो जीव उतरून जात आहे. एवढं सामर्थ्य संतांत आहे. म्हणून संतांचं संगती असणारी महत्वाची आहे. हे वर्म आमच्या तुकोबरायाला कळालं. म्हणून संत जना सवे भेटी हो न हो अंग संग, त्यांच्या सानिध्यातून मला बाजूला जाऊ देऊ नको. कारण संतांनी जर हाताला धरलं ना, नाही का. आणि दगड आमच्या संतांच्या हाताने तरले, देवाच्या हाताने बुडली. बरोबर आहे नाही. कारण संतांचं एवढं महत्व आहे महाराज. कारण संतांनी जर हातात तो दगड धरला ना, निश्चित असणारा या जन्म मृत्यूच्या सागरातून तरून गेल्याशिवाय राहत नाही. देवाच्या हातात गेलेलं दगड एका वेळेस बुडल्याशिवाय राहत नाही. ही वैशिष्ट्य आहे. म्हणून संत हे सर्वात श्रेष्ठ. जीवाचं कल्याण करायचं असेल तर संतांचं सानिध्य श्रेष्ठ आहे. हे वळण आमच्या तुकोबरायाला कळालं होतं. म्हणून तुकोबराया सांगतात महाराज, तुका म्हणे जीवे आणि भले संत संगष्टने. हे जे माझं जीवन आहे ना देवा, तुझं सानिध्य नाही लाभलं मला चालेल, पण संतांच्या सानिध्यात माझं जीवन जाऊ दे, त्याच्याशिवाय मी सुखरूप होणार नाही. म्हणून असणारा
आयुष्य आवडते मना देवा पूर्वा. ती वासना जी माझी आहे ती दर उदर होऊ दे नको, त्या संतांच्या चरणावर लीन होऊ दे. निश्चित मला माहित आहे, अनुभवी आल्या अंगा, तीच मी सांगतोय की संतांचं असणारं जे संगती लागली ते सगळे जीव असणारे उद्धरून गेलेले आहेत. देवाच्या संगतीत लागले विकारा लागले महाराज. पुराण सांगताय, आपण मनाचं काहीच बोलायचं नाही महाराज, कारण त्यांना अहंकार आला महाराज. म्हणून मगाशी आपण उदाहरण अहंकाराची निवडगुटी. अहंकार आल्यानंतर महाराज देव कोणाचंच माफ करत नाही. अरे त्याच्या बायकोचं कोणी असणारी किव केली नाही, पोराची किव केली नाही, तुमची आमची काय देव करणार. आणि देव तसं तर कोणाचं चांगलं करीत नाही, वाईट करीत नाही. देवाला घेणं देणं गुणातीत असणारी अवस्था, बीज रूप असणारा देव आहे तो. तीन गुणाच्या पलीकडचा आहे. त्याला कसलाच गुण नाही, रज नाही तर मनाई सत्व नाही. त्याला कुणासाठीच काय कर्तव्य शिल्लक नाही. तुम्ही म्हणाल मग देवासाठीच कसं सगळं चालतंय. हो, देवाची माया असणारी आहे, आणि माया ही जी सोडलेली आहे त्या मायानं जगत खेळ खेळविते सगळा. ते जे मास्तारा मालक ते सगळं मायाचा खेळ आहे महाराज, आणि तो काहीच कोणाचं करत नाही महाराज, नाही का. आणि म्हणून तुकोबरा ते वर्म माहित होतं, म्हणून तुकोबरा सांगतात की बाबा मला संतांचं सानिध्य असू दे, झालेली सेवा नाही का संत चरणावरती अर्पण करून. आमचे हनुमानजी वास्तविक पाहता हे खरंच पवित्र स्थळ आहे. प्रत्येक ठिकाणी आमच्या हनुमानजींनी गदा घेतलेला आहे, पण आमचा हनुमानजी इथं जे आहे ना कौडगावचा, नाही का, हो, कोडगाव नाव असावं याचं बरं का. कोड कौतुक असं असावं, आणि पुन्हा काही अपभ्रंश झाला असेल ते कौड झालं. कोडगाव असावं, कोड म्हणजे कौतुक. इथं काहीतरी प्रभू रामचंद्राच्या वेळेस आमच्या हनुमानजींनी कौतुक केलेलं असावं, ठीक आहे. कारण इथं गदा नाही महाराज, अगदी आशीर्वाद आहे. आणि देवाला सुद्धा तारण्यासाठी माझ्या हनुमंतानंच कार्य केलेलं आहे महाराज. आणि तुकोबरायांचं काय खोटं आहे महाराज, नाही का. म्हणून तुकोबरा बाबाला शरण जातात, शरण शरण जे हनुमंता तुम्हाला राम. कारण संतांचं असणारं देवाला सुद्धा तारलेलं हे संतांनी तारलेलं आहे. म्हणून हे वर्म माहित होतं. म्हणून झालेली सेवा आमच्या हनुमानजीच्या चरणी, तुमच्या संत मायबाबाच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम करत असताना जे काही एखादा शब्द बरोबर असेल ते तुमच्याच कृपेचं आहे, नाही का. आणि संत उदार उधार अनंत भरले भांडार, नाही का, असे तुम्ही उदार अंतकरणाचे संत आहेत, आणि तुम्ही मला निश्चित क्षमा करणार आहेत असं मनाच्या ठिकाणी इच्छा बाळगतो. आणि शिवेला पूर्ण जय विठ्ठल जय जय.